तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईतली आहेत। वरळीमध्ये ठाकरे सेना आणि भाजपमध्ये वादाची शक्यता होती आणि आपण बघतोय आता हे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। वरळीतली ही दृश्य यावेळेस पोलीस या कार्यकर्त्यांना आपण बघतोय की कशा पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। कामगार युनियनवरून वातावरण तापलेलं आहे। वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। भाजप मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केलेला आहे आणि त्यामुळे जोरदार घोषणाबाजी आता झालेली आहे। सेंट रेजिस हॉटेलमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने ठाकरे सेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। इथं कर्मचारी युनियन स्थापन करण्यासाठी भाजप नियमबाह्य पद्धतीने ही युनियन स्थापन करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केलेला आहे। पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद केल्याचा आरोप करून या ठिकाणी आपण बघतोय ठाकरे सेनेने गोंधळ घातलेला आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते इथं आमने सामने आलेले आहेत। मुंबईतल्या वरळीमध्ये वातावरण तापल्याचं दिसतंय। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत। जोरदार घोषणाबाजी एकमेकांच्या विरोधात इथं होऊ लागलेली आहे। वरळीमध्ये मुंबईतल्या वरळीत सेंट रेजिसमध्ये यावेळेस हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजप आणि ठाकरे गटात राडा झालेला आहे। कामगार युनियन स्थापन करण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राडा झाल्याचं आपण पाहायला मिळतंय। बांद्र्यानंतर वरळीमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हा राडा झालेला आहे। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत। गिरीश, नेमकं कारण काय वादाचं? ताजलँड हॉटेल नंतर आता वरळीमधून देखील हॉटेलमध्ये जे सेंट रेजिस हॉटेल आहे त्या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीचा आरोप हा ठाकरे गटाच्या कामगार सेनेचा आहे आणि त्यामुळे आज हे पुन्हा एकदा हे सर्व आमने सामने आलेले आहेत। अनियमितपणे किंवा अनधिकृतपणे युनियन स्थापन केले तर शिवसेना स्टाईलने उत्तर भाजपला देणार असा इशारा देखील ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे। मात्र आता आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी ताजलँडला जो वाद झालेला होता तसंच पद्धतीचा आता देखील इथे युनियनची मान्यता मान्यता जास्तीत जास्त जे सदस्य असतील त्यांना दिली जाते। मात्र या ठिकाणी जे कामगार आहेत त्यांना इन्फ्लुएन्स केलं जातं आणि स्वतःच्या या संघटनेत घेतलं जातं अशा पद्धतीचे आरोप हे ठाकरे गटाचे आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी अनियमितपणे ते संघटनेला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे आताही आमने सामने आलेले आहेत। त्यामुळे हा वाद कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हे देखील पाहावं लागेल, कारण जेव्हा ताजलँड एअरमध्ये हा वाद झाला होता तेव्हा स्वतः या ठिकाणी अनिल परब पोहोचलेले होते। आता या ठिकाणी निशिकांत शिंदे हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आणि वरळीत असल्यामुळे सध्या भाजप असेल किंवा शिंदे गट असेल हे सातत्याने वरळीला देखील टार्गेट केलेलं आहे आणि अशा स्थितीत वेगवेगळ्या संस्था संघटना प्रत्येक हॉटेलमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जात आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा कामगार सेना स्थापन करण्याचा जो प्रयत्न भाजपकडून केला जात आहे मात्र त्याला आक्षेप असा आहे की या ठिकाणी भाजप अनधिकृतपणे त्यांची संघटना ही स्थापन करते, त्याला मान्यता देते आणि त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात हा ठाकरे गटाचा या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन म्हणा सुरुवातीला लढलेले होते। सुरुवातीला उतारा देण्यात आला होता तरी देखील जे काही आपण बघतो की भाजपने देखील त्यांच्या जे संघटना आहे ते वाढवण्याचा जो प्रयत्न केला, स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्या विरोधात हा आक्रोश आहे आणि त्याचं आता हे परिणाम आपण बघतोय की संपूर्ण गोंधळ